नमस्कार, मी देवेंद्र अष्टंकर, सरपंच गट ग्रामपंचायत कोतेवाडा. या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या गावकऱ्यांसोबत किंवा परिसरातील सर्व नागरिकांसोबत थोडं बोलायचं होतं. मी जानेवारी महिन्यापासून विकासाच्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु काही ग्रामपंचायत सदस्य हे त्यामध्ये नेहमीच अडथळा आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो. आता नुकतंच बघा, या महिनाभरामध्ये माझ्या कोतेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत एका घरी चोरी झाली आणि चोरी हा अतिशय चोरी किंवा कुठलीही घटना हे कुणाच्याही घरी होऊ नये आणि ते निंदनीय आहे आणि खरंच. परंतु या बाबतीतचं सुद्धा राजकारण करणारे लोक माझ्या या गावामध्ये आहेत, म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर विषय मांडावा लागतो. आपण सर्वांना माहीत आहे चोरी झाली, परंतु मी सोशल मीडिया माध्यमावर बघितलं, काही पेपरच्या याच्यामध्ये पण असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला विरोधकाकडून की चोरीचं दुःख कमी आणि हे CCTV कॅमेरे नवीन सरपंचांनी बंद केले असा जो प्रकार दाखवण्याचा प्रयत्न आहे तो नक्कीच चुकीचा आहे. माझ्या जागी कोणीही सरपंच असतील तर CCTV जे कॅमेरे आहेत ते बंद करणार नाही असं मला वाटते. परंतु काही लोकांनी राजकीय हेतूने फक्त आरोप करायला लावणे हाच एक दिसतं. कारण बघा, मी ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघू शकता की ज्यांच्या घरी चोरी झाली त्या घरचे जे सदस्य आहेत त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगितलं की जेव्हा सत्तांतरण झालं, नवीन सरपंच बसले, त्यांनी CCTV कॅमेरे बंद केले. माझ्या काकाच्या मुलाचा फोन आला होता, घर म्हणजे खुलं दिसत आहे म्हणे आणि हे सामान वगैरे असं तसं करू नये म्हणे. तर अंदर त्यांनी जाऊन पाहिलं तर म्हणजे कपाट वगैरे सगळे फोडून आहे म्हणे. तर आपल्या गावामध्ये तर सर्व बाजूला चांगले CCTV कॅमेरे लागून आहेत ना? CCTV कॅमेरे लागून आहे, पण जे नवीन सत्ता आले ते 2024 जानेवारीपासून ते कॅमेरे बंद केले. कॅमेरे बंद केले? त्याच्या अगोदर 7 वर्षापासून कॅमेरे लागले, ते पूर्ण काही कॅमेरे चालू आहेत का? 2-3 कॅमेरे असे चालू आहे, बाकी पूर्ण गावातले बंद केले. बंद केले कॅमेरे. तर कदाचित चोरांनी त्याच गोष्टीचा फायदा घेतला असेल का? चोरांना कॅमेऱ्याचा शक्ती कॅमेरे बंद आहे म्हणून आणि तुम्ही घरी नसल्याचाही फायदा घेतला असेल. फायदा घेतला. तर गावामध्ये काही शंका आहेत का मला, म्हणजे कोण गावातले चोर असू शकतात का, काही बाहेरचे असू शकतात? शंका असू शकते, नसू शकते, काय शंका माहित नाही ना कोणाला. गावामध्ये तर CCTV कॅमेरे लागून आहे, त्याच्यामुळे बाहेरचे चोर तर शिरू शकत नाही. CCTV कॅमेरे बंद कॅमेरे सध्या बंद आहे. सरपंचाने काही कारणानिमित्त बंद केले आमचे कॅमेरे, असं माहित पडलं. काय सरपंचांना काही कारणानिमित्त बंद केले आणि कॅमेरे असं माहित पडलं. कोण आहे सरपंच आपल्या गावात? देवेंद्र रंगावजी अष्टंकर. देवेंद्रजी अष्टंकर आहे. सरपंचांनी काय कारण आहे माहित नाही त्यांचं, त्यांनी कॅमेरे बंद ठेवले आहे. आपलं काय कारण आहे माहित नाही. काही कॅमेरे चालू आहे, काही कॅमेरे बंद आहे. हो, जवळजवळ केव्हापासून बंद असेल कॅमेरे? जानेवारी महिन्यापासून असेल. जानेवारी ते फरवरीपासून. बघा, बंद होणे म्हणणं आणि बंद केले म्हणणं, तर मी आपल्याला सर्वांना सांगतो की मी जेव्हापासून या खुर्चीवर बसलो सरपंचपदावर, मी कुठलेही कॅमेरे बंद करण्याच्या सूचना किंवा निर्देश कुणालाही दिलेले नाही. ऑलरेडी जेव्हा माझ्याकडे हा चार्ज आला किंवा तेव्हापासनं बरेचसे कॅमेरे बंद होते. जवळपास 32 कॅमेऱ्यापैकी 10, 12, 15 कॅमेरे सुरू असतील. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सांगता येणार नाही, परंतु आणि नंतर वादळ वाऱ्याने किंवा आमच्या गावात वानर बंदरं यांच्या येण्याने काही काय म्हणतं वायर किंवा त्याचं जे खराब झाले किंवा तुटले, त्यामुळे काही बंद झाले. जवळपास आता 10-12 कॅमेरे सुरू असतील आणि त्या ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशीसुद्धा ते इतर कॅमेरे सुरू होते. आता काही बंद झाले. फक्त माझा आक्षेप हा आहे की मी बंद केले असं म्हणणं हे चुकीचं आहे. ज्यांच्या घरी चोरी झाली त्या व्यक्तीला कोणीतरी सांगितलं असावं किंवा त्यांना कसं माहिती आहे मी बंद केले हे कसं काय. तर जेव्हा जानेवारीमध्ये मी आलो तर मला ग्रामसेवकाकडून या कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आलं की बाबा नवीन कॅमेरे, मी विचारलं त्यांना की का बरं मॅक्झिमम कॅमेरे का बरं बंद आहे, परंतु त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं की या कॅमेऱ्याचं निविदा काढावं लागते, टेंडर काढावं लागते. तर टेंडर काढायला तर मी माहिती घेतली तर आपल्याला फेब्रुवारीमध्ये म्हणजे मार्चच्या अगोदर टेंडर काढावं लागते अशी मला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने फेब्रुवारीच्या ज्या मासिक सभेमध्ये आहे मी ह्या कॅमेरा देखभाल दुरुस्ती CCTVच्या संदर्भात निविदा काढण्याचे निर्देश किंवा तो ठराव पास करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दिवशी उपस्थित इतर काही जे सदस्य होते त्या गटाचे किंवा माझ्या ग्रामपंचायतचे, आम्ही 4 लोकांनी त्याला समर्थन दिलं की CCTVचे टेंडर काढावे. परंतु उपस्थित
5 लोक जे होते त्यांनी त्या ठरावाला विरोध केला. तो ठराव बी मी तुमच्यासमोर दाखवतोय. माझ्याकडे तो ठराव बी आपल्या ग्रामपंचायतला उपलब्ध आहे. त्या ठरावामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे किती लोकांनी त्याचं समर्थन केलं आणि किती लोकांनी त्याचा विरोध केला. बरं, टेंडर काढायची मग नंतर मी ज्या दिवशी मला ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्याकडून फोन आला की अशी घटना झाली. मी त्या प्रत्यक्ष घटनास्थळी गेलो, परंतु तिथे असलेले आमचे ग्रामपंचायत सदस्य किंवा बाकीच्या लोकांच्या एक तर हेतू असा होता की मला ते ऐकायला येत होतं की नवीन सरपंचाने कॅमेरे बंद नसते केले तर चोरी झाली नसती, चोरी हे म्हणजे अशा गोष्टी एक होतात. मी तिथं असलेला आमचा ग्रामपंचायत एक सदस्य आहे ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्याच फॅमिलीतला एक सदस्य तिथे होता. त्यांना मी म्हटलं की याच व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये कॅमेऱ्याच्या देखभाल दुरुस्तीच्या ठरावाला विरोध केला होता आणि दुर्दैवाने त्याच परिवारामध्ये चोरी होणं हे नक्की चुकीचं आहे. उद्या त्यांच्या घरी आहे, उद्या माझ्याही घरी आहे, परंतु याचं राजकारण करू नये हाच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगायचं आहे. मी त्याचे प्रत्यक्ष पुरावे अजून बऱ्याचशा गोष्टीला या सदस्यांनी विरोध केला. जसं ग्रामपंचायत नवीन जे बिल्डिंग आहे ऑलरेडी अनेक वर्षापासून ते बिल्डिंग उभी आहे, परंतु तिथे देखभाल दुरुस्ती आणि काही फर्निचर व जे आवश्यक बांधकामाचा जो ठराव घेतला त्यालासुद्धा विरोध केला त्यांनी. त्यानंतर जिल्हा परिषदची जे शाळा आहे, अंगणवाडी आहे, त्यांची रंगरंगोटी करणे किंवा त्याला लोखंडी गेट बसवणे असे क्षुल्लक जनहिताच्या गोष्टीला ते लोक विरोध करतात. आणि साधं ज्या नाल्या फुटल्या असतात त्याच्यावर चेंबर बसवणे असतो यासुद्धा गोष्टीला ते विरोध करतात. परंतु असं होत असताना काही माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी त्याला लेखी मागितलं की बाबा जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध कराल, उद्या दुर्दैवी एखादी घटना झाली किंवा त्या चेंबरमध्ये कोणी पडलं तर याची जबाबदारी तुम्ही घ्या. तेव्हा ते चूप राहिले. परंतु हे तर रिॲलिटी आहे, ही सत्यता आहे की या माध्यमातून हे ठराव जे घेतले आहे कोणी समर्थन दिलं. आम्ही 4 लोकांनी त्याला समर्थन दिलं होतं. त्याच्यामध्ये मी आहे सरपंच म्हणून, एक पराते म्हणून आहे, शुभम आष्टंकर आहे, अनिता हिडमाचे. आम्ही कुठल्याही ठरावाला विरोध केलेला नाही. आम्ही गाव हिताचे जे त्यांच्याकडून सुद्धा काही विषय येतील तर त्यांना आम्ही सकारात्मक घेत असतो. परंतु या छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करणं, माझा विरोध करता करता हे गावाचा विरोध करायला लागले, हीच बाब आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी बोलत आहे. मी त्यानंतर आपण बघता की त्यांच्या एक महिला ग्रामपंचायत सदस्य आहे, त्या नेहमी कुठेतरी काहीतरी टीका टिप्पणी करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो. मी सर्वांना माझी विनंती आहे की माझे निवडणुकीच्या अगोदर, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की निवडणुकीच्या अगोदर कमी जास्त होत असते, राजकीय पार्ट आहे, परंतु निवडणूक जिंकल्यानंतर माझे प्रत्येक व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सर्वांना सोबत घेण्याची भाषा वापरलेली आहे. सर्वांनी शांतपणे गावाला विकासासाठी सहकार्याची भाषा मी वापरलेली आहे. परंतु असं सर्व करत असताना शेवटी मी माणूस आहे. मला काही गोष्टी नियमाच्या चौकटीमध्ये बसून कराव्या लागतात आणि मी पण नवीन आहे. ते जरी स्वतःला नवीन म्हणत असले तर मी सुद्धा नवीन आहे. सर्वानुमते त्याच ग्रामपंचायत सदस्या जेव्हा मी 3 जानेवारीला माझ्या पदग्रहणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या दिवशी घेण्याचं ठरवलं तेव्हा ते 6 लोक ते उपस्थित नव्हते. ही शोकांतिका होती. त्याच्यानंतर मी महिला मेळाव्याच्या माध्यमातून हळदी कुंकाचा कार्यक्रम, डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम जो घेतला होता, त्याही कार्यक्रमाला जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते 6 लोक ते उपस्थित नव्हते. त्याच्यानंतर आपण सर्वांना माहीत आहे एक सुमठाण्यामधला प्रकार, माझ्यावर विरोधात जे षडयंत्र घडवण्याचा प्रयत्न त्या 6 लोकांनी केला. ॲक्च्युली मला एक स्पष्ट म्हणायचं आहे की त्या ते लोक जे आहेत, 6 लोक म्हणा किंवा त्याच्यातले 5 लोक म्हणा, जे ग्रामपंचायतचे सदस्य मी माझे मानतो, मी माझ्या ग्रामपंचायतचे सदस्य आहे. सर्वांनी माझं चुकलं तर नक्की त्यांनी मला बोलायला पाहिजे, विषय वरिष्ठांकडे न्यायला पाहिजे. परंतु एक भातुकलीचा खेळ कसा म्हणतो आपण, त्या पद्धतीचं वातावरण या कोतेवाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायत अंतर्गत या सदस्याच्या माध्यमातून होत आहे, ही नक्कीच शोकांतिका आहे. आणि ही कुठेतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे की व्हॉट्सअपवर काहीतरी टीका टिप्पणी करणं, असं करणं, ते म्हणणं. आता माझा एक प्रश्न सरळ आहे, जर त्यांनी मला सरपंच म्हणून स्वीकारलं असते तर ज्या दिवशी या दोन्ही सामाजिक कार्यक्रमाला ते उपस्थित असते, परंतु त्यांना काहीतरी वाद करायचा होता.
त्यांनी जेव्हा मी उर्वरित सुमठाणा हे आमच्या गड ग्रामपंचायत अंतर्गत गाव येतो, त्या सुमठाणामध्ये काही महिला मेळाव्याच्या माध्यमातून जेव्हा डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम मी घेण्याचा प्रयत्न केला. मी ग्रुपवर एक आमच्या ग्रामपंचायतचा ग्रुप आहे, मी कर्मचाऱ्यांना सांगितलं की तो ग्रुप बनवा, सर्वांना काय आपल्या ग्रामपंचायतमध्ये घडते किंवा वेळेवर काही विषय येतात ते सर्वांना पोहोचले पाहिजे, सर्वांना त्याची माहिती गेली पाहिजे. त्या माध्यमातून सूचना मॅडम, ग्रामसेविका मॅडम असेल, मी असेल, ते करतात. तर त्या माध्यमातून त्या ग्रुपमध्ये मी सुमठाण्याच्या कार्यक्रमाबद्दल आदल्या दिवशी तो विषय टाकला. परंतु जवळपास 1.5 तास ते लोक त्या कार्यक्रमस्थळी उशिरा आले आणि आल्यानंतर एक अनावश्यक गोष्टीवरून वाद करणं, फोटो किंवा की आमच्यासाठी थांबले नाही, अनावश्यक गोष्टी ज्याचा सार्वजनिक जीवनामध्ये त्याला काहीच महत्त्व नाही, अशा गोष्टीवरून बरं त्यांना त्या ग्रामपंचायत सदस्यांनी एकानी तरी सरपंच म्हणून मला फोन केला आहे की सुमठाण्यामध्ये आम्हाला जायचं आहे किंवा आम्ही सोबत येतो किंवा थांबा, नाही केला. त्या 1.5 तास तिथले जे ग्रामपंचायत सदस्य किंवा उपसरपंच आहेत त्यांच्या घरी थांबलं असं ते त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणतात, त्यांच्या व्हिडिओमध्येच त्यांनी म्हटलं आहे. तर मग मला सांगा, तुमचे वैयक्तिक रिलेशन काय संबंध असतील, तुम्ही कार्यक्रम जो ग्रामपंचायत कार्यक्रम निपटून देते, संपवून टाकते, मग नंतर बसते. परंतु कुठेतरी त्या कार्यक्रमाला उशिरा येणं आणि त्या कार्यक्रमामध्ये वादविवाद किंवा षड्यंत्र करून तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर टाकलेला आहे, त्याबद्दल मी सविस्तर काही बोलणार नाही. फक्त मला या माध्यमातून त्या सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य असो किंवा सदस्य पुरुष सदस्य असो, सर्वांना सांगायचं आहे का शेवटी या गावाने आपण सर्वांवर एक जबाबदारी दिली आहे गावाच्या विकासासाठी. वैयक्तिक कुणाच्या वागण्यामुळे या गावाचं नाव खराब होऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी बी त्यांना तेव्हाही आवाहन केलं, आताही आवाहन केलं, अनावश्यक गोष्टीला तूल देऊ नये आणि आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल. हां, नक्की सरपंच म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत तुमच्या वार्डाचे, गावाचे काही विषय मांडा आणि माझं चुकलं असेल तर तुम्ही जाहीर कराल ना, काही मला काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःहून CCTV सारख्या विषयाला तुम्हीच विरोध करायचा, तुम्ही टेंडरला विरोध करायचा. बरं, त्याच्यामध्ये ते टेंडर 2022मध्ये जुन्या सरपंच महोदयांनी ते टेंडर काढलेलं होतं. त्यांची मुदत होती 31 मार्च 2023. ते लिहून आहे, टेंडरवर लिहून आहे, म्हणजे ह्या फाईलमध्ये आहे सर्व, तुम्हाला दाखवता येईल, मला काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये चौकशी करू. मग त्यांनी टेंडर कसं काढलं? त्याच्या जवळपास 1,60,000च्या वर 161 म्हणजे 1.5 लाखाच्या वर त्यांनी त्या टेंडरची रक्कम आहे. मग हे कसं काढलं? मग मी जेव्हा ते ठराव घेतले तेव्हा त्याला ठरावाला विरोध झाला आणि उलट तुम्ही ज्या घरी चोरी झाली त्या व्यक्तीचं, त्या ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी सांगायला पाहिजे की सरपंचांनी बंद नाही केली, ही ऑलरेडी सिस्टीम आहे, त्याच्यानुसार मी कशाला बंद करणार आहे? उद्या माझ्याही घरी चोरी होऊ शकते ना, कोणाच्याही घरी होऊ शकते. परंतु त्याचं राजकारण करणं हे नक्कीच चुकीचं आहे. मी सुद्धा सार्वजनिक जीवनात असताना माझा पुतण्या शासकीय विहिरीवर तो करंट लागून मेला. मी तेव्हाही नाही म्हटलं असतं की यांची वायरिंग नव्हती किंवा कुठल्या पत्रकाराला बोलवलं असतं, पण मी तसं केलं नाही, खालच्या पातळीचं राजकारण केलेलं नाही. तुम्हाला सांगणे या दुर्घटना आहे, याच्यामध्ये कधी आपल्या हाती नसतं, काही ज्या घटना घडतात, दुर्घटना घडतात, पण त्याचं राजकारण करू नये असंच माझं म्हणणं आहे एकंदरीत. आणि आता ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काही ते अनावश्यक गोष्टी काही सदस्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होतो, त्यासुद्धा चुकीच्या आहे. जेव्हा मी सत्य परिस्थिती आपल्यासमोर जे प्रोसिडिंग बुक, कारवाई बुकचा जो ठराव कॅमेऱ्याचा मी ग्रुपवर टाकला, तर त्याच्यावर एका मान्य महिला सदस्यांनी त्यांच्या माध्यमातून पोस्ट केली. पण पहिल्यांदा मला आनंद वाटतो की त्यांचं ते मी वाचून दाखवतो की त्यांनी मान्य सरपंच साहेब, मला म्हणजे पहिल्यांदा सरपंच साहेब म्हटलं किंवा ते मानण्याचा प्रयत्न केला, याच्याबद्दल त्या महिला सदस्यांची मी धन्यवाद देतो की कमीत कमी आता तुम्ही सरपंच मानू राहिले मला. परंतु त्यांनी मला त्यांनी म्हटलं की माझी प्रतिमा शुद्ध करण्यासाठी गावकऱ्यांसमोर तुमची प्रतिमा म्हणजे आमची प्रतिमा मलिन करू नये असा काहीतरी त्याच्यामध्ये विषय आहे. अगोदर मला एवढं सांगा, माझी प्रतिमा शुद्ध करणे किंवा तुमची मलिन करणे, मी माझ्या मताने तुमची बी प्रतिमा शुद्ध आहे, माझी बी शुद्ध आहे, कारण आपल्याला जनतेने निवडून दिलं, हे स्वीकारा. जसं तुम्हाला वार्डातल्या सदस्यांनी निवडून दिलं, थेट जनतेनेही मला गावातून निवडून दिलं, आता ते स्वीकारा. मला 5 वर्ष गावाच्या विकासासाठी काम करू द्या पॉझिटिव्हली, आणि नंतर तुम्हाला काय पुन्हा राजकारण करायचं ते करा. परंतु ती वेळ आहे नाही, ती वेळ ही नाही आहे. आपल्याला गावासाठी विकास करायचा आहे तर सर्वांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे अशी माझी भावना आहे.
म्हणजे तुम्हीच माझ्यावर विरोध करायचा आणि मी सत्य परिस्थिती या व्हिडिओच्या किंवा असले प्रोसिडिंगचे ते सोशल मीडियावर टाकल्यानंतर तुम्हालाच का बरं वाटते? मग तुम्ही असं वागाच नको ना. माझं हेच म्हणणं आहे की याच्यानंतर बी तुम्ही जे गाव हिताचे काही निर्णय आहे तर आपण एक वज्रमूठ बनवून आपण ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी ठराव पास केले पाहिजे. हा चुकीचे असेल तर नक्की त्या ठरावाला विरोध करा आणि जसं मी टाकलं तर तुम्ही माझ्या विरोध टाकेल बा सरपंच साहेबाला ह्या ठरावाला विरोध आहे, पण चुकीच्या गोष्टी नको करा ना. मी एवढंच सांगू इच्छितो की आपण भविष्यामध्ये एक सकारात्मक वातावरणात आपली ग्रामपंचायतचं कारभार चालवूया.